अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय विभागाच्या अनुदान मागण्यांवर या सभागृहाचे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार, श्री अभिजित पाटील, श्री जितेंद्र आव्हाड, श्री विलास बुंबरे, श्री मुरजी पटेल, श्री चेतन तुपे, श्री सुनील प्रभू या सन्मान्य सदस्यांनी आपापली मतं या ठिकाणी व्यक्त केली। सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेब इथं सभागृहामध्ये नाहीत, मुरजी पटेल पण नाहीत, चेतन तुपे पण नाहीत, या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेब होते पण ते आता गेलेले आहेत। सुनील प्रभू साहेब आहेत, त्यांनी प्रशासकीय विभागातील रिक्त पदांमुळे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही। लीडकॉममध्ये 80% पदे रिक्त आहेत, त्यामुळे कर्ज पुरवठा वसुलीवर गंभीर परिणाम होतात। अशा पद्धतीचे 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत। तर या संदर्भामध्ये रिक्त पदांची पद भरण्याच्या अनुषंगाने विभाग स्तरावरती आमच्या प्रशासकीय कार्यवाही सुरू आहेत आणि जी रिक्त पदं आहेत त्यातली काही पदं आउटसोर्सिंगच्या मार्फत सुद्धा त्या ठिकाणी ते काम करून घेण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे। विलास बुंबरेंनी पैठण वसतिगृह, ऊसतोड कामगार मुलांकरता नवीन वसतिगृह व नवीन शाळा मंजूर करण्यासंदर्भातला या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे। या बाबतीत सुद्धा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या करता जे स्वतंत्र आपण ऊसतोड कामगार मंडळ स्थापन केलेलं आहे, त्या ऊसतोड कामगार मंडळांच्याकडं निश्चितपणे या सगळ्या विषयांचा पाठपुरावा करून त्यांना उचित सूचना या ठिकाणी देता येतील। पैठणमधल्या वसतिगृहाचा जो मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे, पैठणमध्ये आता आपण वसतिगृहाच्या संदर्भामध्ये तिथं जागा उपलब्ध आहे का, बाकी सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जाईल आणि परिपूर्ण प्रस्ताव जर या ठिकाणी जागेसह इतर सगळ्या बाबींसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाला तर त्याच्यावरच सहानुभूतीपूर्वक निश्चितपणे विचार केला जाईल। श्री अभिजित पाटील माडा यांनी अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत 16,422 कोटी निधी अखर्चित आहे, केवळ 27% निधी खर्च झाला आहे असा या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे। ही वस्तुस्थिती नाही। या ठिकाणी निधी जेवढा विभागाकडून वितरित झाला तो त्या प्रमाणामध्ये ती काही देयक असतील किंवा इतर बाबी असतील तो देण्यामध्ये आपण या ठिकाणी वेळोवेळी दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये खर्च केलेला आहे। मार्चच्या अगोदर काही निधी प्राप्त होतो, तो सुद्धा मार्चच्या अगोदर या ठिकाणी आपण खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निधी विभागाकडे वितरित झाला आणि खर्च झाला नाही असं झालेलं नाही, तरी सुद्धा आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो तपासून अधिक प्रशासकीय बाबी सुधारण्यासाठी जर काही करावं लागलं तर प्रशासकीय बाबी विभागांतर्गत आपण सुधारणा करू। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय विभागांतर्गत मागणी क्रमांक N1 ते N8 खाली अनिवार्य खर्च व कार्यक्रम खर्चासाठी एकूण रुपये 27,827 कोटी 80 लाख रुपये एवढ्या रकमेच्या सन 2026-2027च्या अनुदानाच्या मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या आहेत। मी आपल्या अनुमतीने या अनुदानाच्या मागण्यांना मान्यता देण्याची सभागृहास विनंती करत आहे।